मुंबईच्या पायधुनी इथं काल विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। बिर्याणी खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी कलिंगड खाल्लं, त्यामुळे विषबाधा झाली असल्याचा संशय आहे। या घटनेनंतर आता पायधुनी भागातील सर्व फळ विक्रेते आणि कलिंगड विक्रेते गायब झालेत, त्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, या प्रकरणाचे काय अपडेट्स आहेत नवीन? प्रसन्न सर, काल खरं तर ही घटना समोर आली आणि त्यानंतर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते पायधुनी परिसरातील नळ बाजार, अर्थात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते जे आहेत ते होते, मात्र आता हे फळ विक्रेते जे आहेत गायब झालेले आहेत आणि विशेषतः 1-2 फळ विक्रेते आहेत त्यांच्याकडे कलिंगड सोडून इतर फळं जी आहेत ती दिली जात आहेत। आपण जर बघितलं असाल तर प्रसन्न सर, काही वेळापूर्वीच पालिकेचे अधिकारी या ठिकाणी आले होते, पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याकडून जी कारवाई जी आहे ती करण्यात आली होती। आपल्यासोबत काही फळ विक्रेते हैं, त्यांना अपन विचारणार आहोत, यहाँ पे आज क्या कार्रवाई की गई? यहाँ पे सब बीएमसी आके कार्रवाई करी और जो फूड डिपार्टमेंट है वो अभी कार्रवाई चालू रखा है, क्योंकि 2 दिन पहले ना एक फैमिली है, मेरा दोस्त ही था, फ्रेंड क्लास में पढ़ रहा था, उसकी डेथ हो गई पूरी फैमिली के साथ, 4 जन। फ्रूट्स विक्रेते कितने बैठे थे? यहाँ पे एक है, ये दुकानें बंद है और आगे भी 4-5 दुकानें जो बंद है, तो इसलिए बंद रखे कि ना लोगों को दहशत हो गई है कि फ्रूट खाने के बाद ना रात में को 4 लोग की डेथ हुई ना, इसलिए ना सब माहौल खराब हो गया एकदम। प्रसन्न सर, मुळात मी हा परिसर दाखवतो, जर बघितला असाल तर हे भाजी मार्केट आहे, फळ मार्केट आहे आणि बाजूला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बिर्याणीची विक्री जी आहे, बिर्याणी तयार केली जाते। मात्र बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा झाली आहे, त्यातून 4 मृत्यू झालाय। त्यानंतर आता एफडीए प्रशासन असेल किंवा पालिका प्रशासन अलर्ट झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसरातील फळं जी आहेत विक्रेत्यांना हटवण्यात आले। मात्र काही ठिकाणी आंब्याचे स्टॉल दिसत आहेत, मात्र आपण आशा करूया सुशांत, याची दखल महापालिका, राज्य शासन सुद्धा करेल। जे इन्स्पेक्टर असतात, सॅनिटरी इन्स्पेक्टर, ते याची पाहणी करतील आणि मुख्य म्हणजे अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीये की बिर्याणी कलिंगडाचा संबंध आहे या मृत्यूशी, की हा सामूहिक आत्महत्येचा प्रकारे अनेकदा यापूर्वी पाहायला मिळालेला आहे। बघावं लागेल पोलिसांच्या तपासातून। तुर्तास धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।